चतुर्दशीच्या तिथीस कारण बहिरीनाथ देवाचे वर्षभराचे वास्तव्य जमिनीवर नसून अथांग सागरात म्हणजे समुद्राच्या पाण्यात आहे. देव 2 दिवसाचा पाहुणा म्हणून येतो तेव्हा एका घराच्या खालच्या मजल्यावर ठेवण्यासाठी मोकळी जागा म्हणजेच देवघर करण्यात येते. पालखीची रंगरंगोटी केली जाते. दिवाळे गावातील तांडेल कुटुंबातील देवघरातील मंडळी बैठक करून देवाला आणण्याबाबत कौल घेतात. आयानो बायानो चला चला, डोकऱ्यांनो डोकरीनो, समद्या पोरीनो चला चला, बहिरीनाथ देवाला आणावा चला, अशा हाका दिवाळे कोळीवाड्यात निनादत असतात. मग सर्वजण वाजत गाजत गावातील मंदिराचे श्रीफळ हार फूल अर्पण करून मानपान करत निघतात. गावदेवी मंदिरापासून सुरुवात करून वेताळेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतात. तेथून मग दिवाळे गावचे कोळी तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातील देवाला मानणारा कोळी समाज आपल्या आपल्या होड्या घेऊन देवाला आणण्यास निघतात.